मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आता पोलिसांना शरण आलाय। विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर झालेला आहे। कोर्टानं फटकारल्यानंतर पोलिसांना विकास गोगावले शरण आलेले आहेत। हायकोर्टानं 11 वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती। महाड राडा प्रकरणातील आरोपी विकास गोगावले आता अखेर पोलिसांना शरण आलेला आहे आणि विकास गोगावले महाड पोलीस स्टेशनमध्ये आता हजर आहे। गेल्या काही दिवसांमध्ये रायगडमधल्या राजकीय वर्तुळामध्ये याच प्रकरणाची जोरदार चर्चा होती आणि महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता। विकास गोगावले या राड्यामध्ये स्वतः होते आणि त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणात खटला दाखल होता आणि या संदर्भात कोर्टानं काल ताशेरे ओढल्यानंतर 11 वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती आणि आज आता विकास गोगावले मुदत दिल्याप्रमाणे उपस्थित आहेत। मात्र तंबी दिल्यानंतर विकास गोगावले या ठिकाणी उपस्थित असल्यानं एक राजगडमधल्या राजकीय वातावरणामध्ये तणाव दिसतो आहे। विकास गोगावले आता पोलिसांसमोर शरण आलेले आहेत आणि हायकोर्टानं आदेश दिलेले होते त्याप्रमाणे विकास गोगावले आता उपस्थित आहेत। 2 डिसेंबरला मतदान सुरू होतं महाड नगरपालिकेची निवडणुकीत साठी आणि त्यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये विकास गोगावलेंचं नाव होतं। दृश्यांमध्ये सुद्धा ते दिसत होते। त्यामुळे आता शरण आल्यानंतर पुढे नेमकी कार्यवाही कशी असणार आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रफुल्ल, काय नेमकी सध्याची माहिती विकास गोगावले यांच्या संदर्भात पोलिसांसमोर हजर झालेत, पुढची कार्यवाही नेमकी आता कशी असणार आहे? नक्कीच काल उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारवरती आणि पोलिसांवरती गंभीर ताशेरे ओढले होते आणि विकास गोगावले यांना आज सकाळी 11 वाजण्यापूर्वी पोलिसांना शरण येण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार स्वतः विकास गोगावले आज 11 वाजण्यापूर्वी महाड शहर पोलिसांसमोर हजर झालेले आहेत। आता महाड शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर त्यांना माणगावच्या सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। मात्र याबाबत समाधीची गुप्तता पाळली जाते कारण विकास गोगावले न्यायालयात पोलिसांसमोर शरण झाल्याची माहिती अजूनही फारशी त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचली नाही कारण फार मोठ्या प्रमाणात समर्थक या ठिकाणी जमलेले नाहीत। मोजकेच कार्यकर्ते या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। मात्र थोड्याच वेळात विकास गोगावले यांना त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल। ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रफुल्ल पवार आमचे रायगडमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर एकंदरीत या प्रकरणामध्ये 29 जणांविरोधात गुन्हा दाखल होता। विकास गोगावले यांचा सुद्धा या राड्यामध्ये समावेश होता आणि या पार्श्वभूमीवर आता पोलिसांसमोर ते दाखल झाले। पुढच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे।